धावना सुरुवात झाली या तकदीर माई स्ट्रायकिंग एंडला पुढचा बॉल ही लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा अतिरिक्त न संघाचं खातं उघडलं जात आहे पहिला चेंडू निर्धावाला धन्यवाद एक धाव कॉमेंट्री बॉक्स पंचांच्या माहिती करता आपण पहिल्या दिवसापासून जो नियम ठेवलेला आहे रिव्ह्यूची सुविधा नाही आहे तुम्हाला जर डाऊट असेल तरच तुम्ही एक रिव्ह्यू वापरू शकता एक मॅच साठी लक्षात असू द्या ओ टू कॉमेंट्री बॉक्स यस भरपूर चांगली संकल्पना जेबी ट्रॉफी 2025 गोलंदाज गीतेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट तकदीरसाठी हा चेंडू भरपूर चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय खरं तर लक्की मैदान आहे तकदीर माईचं याच क्रीडा नगरीवरती 50 त्यानं कंप्लीट केली होती मॅन ऑफ द सिरीज पटकावली होती याच क्रीडा नगरीवरती भादवड बी धमाकामध्ये आता मात्र ही जेबी ट्रॉफी आहे चांगली सुरुवात करून देणं गरजेचं गोलंदाज सज्ज झाला लाईन खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय भरपूर सारे प्रेक्षक वर्ग जोडले जातात दापोडे संघाचे चाहते देखील जोडल्यात मानकोली संघाचे चाहते देखील जोडल्यात भरपूर मोठी मॅच कारण सेमीफायनलची मॅच आहे जो संघ जिंकेल तो मेगा फिनाले मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळेल गोलंदाज सज्ज पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट हा फटका फसलाय चेंडू हवेत स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि कोणतीही मिस्टेक नाहीये मोठा धक्का तकदीरला मैदान सोडावं लागतंय पहिला धक्का मानकोलीला सोनाले गावाची शोभाई कवरी जत्रावर तैनारी सोनाले गावाची शोभाई कवरी जत्रावर तैनारी भिवंडी आगडी महोत्सव लय भारी 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 थँक्यू सो मच नक्कीच या अगोदर देखील मी जसा उल्लेख केला की पूर्ण आगरी कोळी समाजाचा हा हिताचा आनंदाचा सोहळा आपल्या भेटीला पुन्हा एकदा आलाय 23 जानेवारी ते 26 जानेवारी भिवंडी आगरी महोत्सव आज सुरुवात झाली आहे भिवंडी आगरी महोत्सवाला आज पहिला दिवस भिवंडी आगरी महोत्सवाचा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सोनाळ्याच्या मैदानावरती हा सोहळा पार पाडला जातोय आणि इथे देखील आपण क्रिकेटचा सोहळा पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडच्या या मैदानावरती गोलंदाज सज्ज पुढचा बॉल न्यू बॅटर सौरभ माई आल्यात सौरभ साठी हा चेंडू आडव्या बॅट न खेळायचा नाखुश आहे सौरभ त्याला माहिती आहे की हा चेंडू मिडल केला असता तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता बॅटच्या अगदी टोला लागला खालच्या बाजूला लागला त्यामुळे एक सिंगल या चेंडूवरती आता कुठे ना कुठे फटकेबाजी चांगली करावी लागणार आहे कारण मी वीर तानाजी दापोडे संघाचा हा देखील एक उल्लेख करेन की 60 जेव्हा 60 धावा असतात ना तेव्हा ते चेसिंग करता करता भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्यांची ते शेवटच्या ओव्हर पर्यंत ती मॅच घेऊन जातात त्यामुळे त्यांना कुठे ना कुठे धावा या रोखायच्या आहेत 40+ आत रोखलं टीम मानकोलीला तर त्या धावा कुठे ना कुठे बनू देखील शकतात दापोडे संघासाठी एक चांगली गोष्ट राहील परंतु त्याच ठिकाणी 50+ जाण्याचा प्रयत्न यशपाल माई आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला अनुभव या खेळाडूकडे भरपूर आहे लेजेंडरी क्रिकेटर म्हणून आपण त्यांना ओळखतो परंतु तसा खेळ आता होणं मैदानाच्या आत गरजेचं अप्रतिम बॉल आहे पूर्णपणे यॉर्कर लाईन आपल्याला पाहायला मिळाली यॉर्क केलं बॅटरला खरं तर स्वतः यॉर्क झालाय सन्मान देण्यास भाग पाडला आणि या ओव्हरचा अंतिम बॉल शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज गीतेश पाटील पुढचा बॉल यशपाल माईसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट हा फटका अगदी सजवलाय तर चांगला मिड विकेटला खेळाडू आहेत एक सिंगल या क्रीडा नगरीची खासियत मी तुम्हाला या अगोदर देखील सांगितली की पॉवर प्लेचं षटक नसतं 3 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात
आणि त्याचमुळं पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावा. खरं तर अजून देखील एक खेळाडू दीपेश माई याचं येणं बाकी आहे. आक्रमक बॅटिंग तो देखील करू शकतो, परंतु आता तशी सुरुवात होणं देखील गरजेचं. आणि नक्कीच दीपेश माई आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 48 चैताचे गो 98 नाहीये धावा. दिशे ना चैताचे गो नाहीये दिशे चैताचे गो नाहीये दिशे चैताचे गो नाहीये दिशे आधी आईलाई बाल दिशे ना हरी आईलाई बाल दिशे आधी आईलाई बाल दिशे आधी आईलाई बाल आनंद जायला तुझे बघताची गो जायला तुझे बघताची आनंद जायला तुझे बघताची गो जायला तुझे बघताची आनंद जायला. नक्कीच स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी जी आपण पाहतो त्या एंडनं गोलंदाजी करत असताना लेग साईडची बाउंड्री मोठी आहे, परंतु आता या बाजूनं जेव्हा गोलंदाजी करेल प्रितेश महत्वाचा गोलंदाज आहे. लेग साईडला थोडीशी छोटी बाउंड्री आहे, त्यामुळं कदाचित प्रितेशनं पहिलं षटक नाकारून दुसरं षटक घेतलं असेल. प्रितेश पाटील आता पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज प्रितेश. पुढचा बॉल, पहिला बॉल, पहिला चेंडू, स्लोअर वन पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला खेळाडू, एक सिंगल पहिल्या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेनं धावफलक 6 या अंकावरती. आपण उल्लेख करत होतो दीपेशचा. दीपेशनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 98 धावा बनवल्यात. अजून देखील त्याने स्वतःला बॅक केलं, खालच्या नंबरवरती आणलेला आहे. सौरभ स्ट्रायकिंग एंडला आक्रमक बॅटिंग हा देखील करू शकतो. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगचा खेळाडू वाईड शुभा आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. ग आई तुझा संतोष तारे आला ग आई तुझा दीपेश नाईक आला आई तुझा संतोष तारे आला ना आई तुझा दीपेश नाईक आला ग आई तुझा मयूर भोईर आला ग आई तुझा चिरंजीव नाईक आला आई तुझा मयूर भोईर आला ग आई तुझा थँक्यू आपण चारही संघ जे खेळणार आहेत 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट, एक प्रेक्षणीय सामना, फ्रेंडशिप मॅच. आपण चारही कॅप्टन आपण आला असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे. चला, चारही कॅप्टन गावदेवी भादवड, जयदुर्गा जोशी फाउंडेशन आणि जयदुर्गा, जगदीश नाईक, मनोज गुलवी, संजयभाई मात्रे, प्रमोद दिवेकर. कॅप्टन फक्त यायचं आपण चौघांनी. ही इनिंग समाप्तीच्या आतमध्ये आपण यायचं आहे. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या प्रितेश पाटीलची. अगदी युवा खेळाडू. खरं तर खूप कमी वयापासून हा खेळाडू देखील नावारूपाला आलेला आहे. यंग एज आहे तरी सुद्धा भरपूर चांगली गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या नावासाठी खेळतोय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं कौतुक केलं होतं या अगोदर, परंतु आता लाईन थोडीशी खराब. नक्कीच मी सातत्याने म्हणत आलोय, ग्रामीण क्रिकेट जेव्हा जेव्हा कोणता खेळाडू खेळतो ते पाटील नसतात, माई नसतात, गायकवाड नसतात, भोईर नसतात, जोशी नसतात. ते फक्त आणि फक्त आपल्या गावाच्या नावासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी खेळत असतात. हा फटका मिडल केलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मानवच्या रंजितचा पहिला गो मानवच्या रंजितचा पहिला मानवच्या रंजितचा पहिला गो मानवच्या रंजितचा पहिला मानवच्या गणेशचा पहिला गो मानवच्या कृष्णाचा पहिला तुला नवस काय काय बोल दोना नवस काय थँक्यू. सन्माननीय मनोहरदादा जोशी, न्यू 40+ संघटनेचे अध्यक्ष, सध्या श्याम नाईक गॅलरीमधून मॅचचा आनंद घेतात. त्यांना नम्र विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, कारण की प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि स्पोर्ट्स सायकल जी आहे ती त्यांच्या माध्यम देण्यात आलेल्या आहेत. ज्या ट्रॉफीज आहेत ते त्यांनीच पुरस्कृत केलेल्या आहेत. आपण यायचं व्यासपीठावर. शेवटचा बॉल, शेवटचा हसू गोलंदाजानं हसलाय आणि विकेटचं पतन दांडी गुल बॅटरची. थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम, मनोहर ऑर्केस्ट्रा टीम थँक्यू. सन्माननीय मनोहरदादा जोशी यांना नम्र विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचे. मित्रांनो, न्यू 40+ संघटनेचे विद्यमान लाडके अध्यक्ष झालेले आहेत
आणि आपण श्याम नाईक गॅलरीमध्ये बसल्यात. नक्कीच आपली जागा या मुख्य व्यासपीठावर आहे. आपण तिथून हात करू नका. ही स्पर्धा आपली आहे. ही स्पर्धा हरी जोशीची आहे, अभिमानी तरेची आहे, जय बजरंग मित्र मंडळाची ही स्पर्धा आहे. ही आपल्या गावाची स्पर्धा आहे. ही आपल्या प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आपल्या गावाचा मान सन्मान वाढवणारी ही स्पर्धा आहे. आपल्याला निमंत्रित केला जात आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचा आहे. आता लगेचच त्यांचा मला कॉल येईल. थँक्यू सो मच. आपण या. मी कॉल उचलणार नाहीये मर्यादा. हे मनोहर मुसाची यवंजोडी, हे मनोहर मुसाची यवंजोडी, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमजा आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमजा आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमजा आहे, त्याच्या जोडीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमजा आहे. दादांची फरमाईश पुष्पाचा गाणी झाला पाहिजे. पुष्पा 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 17 आता पाहायला मिळतील. ज्या खेळाडूची वाट बघितली जात होती आता तो खेळाडू मैदानाच्या आत आलाय, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला. दीपेश माई न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती आलाय. भरपूर चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये दीपेशनं केली आहे. आता या सेमीफायनल मॅच मध्ये देखील त्याच्यावरती अपेक्षा असतील, परंतु समोर यशपाल आहेत अजून देखील खेळपट्टीवरती. गोलंदाज सज्ज. फुलटॉस बॉल होता, दिशा द्यायची होती, परंतु गती प्रचंड या चेंडूवरती. बाट जोपर्यंत खाली येईल तोपर्यंत बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा होता. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. आता दीपेश माई स्ट्रायकिंग एंडला धावफल पुढे सरकेल एका धावेनं. 18 वरती 18 रन ऑन कार्ड. दीपेश माई आता स्ट्रायकिंग एंडला. दबंग दीपू. सेमी फिनाले मध्ये आता अपेक्षा भरपूर आहेत या खेळाडूवरती. जबाबदारी आता वाढली आहे. गोलंदाज सज्ज हर्षद चौधरी. पुढचा बॉल. हा चेंडू ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव अतिशय वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा कोणताही प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण डीपच्या खेळाडूचं पाहायला मिळालं. एक सिंगल फक्त. खरं तर बॉलिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. प्रितेशनं दुसऱ्या षटकात आलं. तिसऱ्या षटकामध्ये त्याला माहिती आहे की आता दीपेश आलाय. दीपेश थांबला होता याचसाठी, परंतु हर्षदला आणलं त्यांनी. 2 खेळाडू महत्वाचे आहेत या टीम मध्ये देखील. आडव्या बॅटनं अगदी पॉवर पॅक स्ट्रोक तर होता, परंतु मिडल करू शकले नाही आहेत. यशपालची बॅट थोडीशी स्ट्रगल करतीये, परंतु वेळ अजूनही गेलेली नाहीये. लिमिटेड ओव्हर आहे, 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु अजून देखील धावा बनवू शकतात. 40+ 50+ जाणं गरजेचं राहील टीम एकविरा मानकोली संघाला. हर्षद चौधरी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाहीये. 20 धावा धावफलकावरती. हा फटका दबंग दीपूचा. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार. हे धीरज तरे आला रे आमचा राज तरे आला. हे धीरज तरे आला रे आमचा राज तरे आला. हे धीरज तरे आला रे आमचा राज तरे आला. हे धीरज तरे आला रे आमचा राज तरे आला. हे भाविक दादा आला ग आमचा धनश्री ताई आली. हे भाविक दादा आला रे आमचा धनश्री ताई आली. सन्माननीय ज्येष्ठ समालोचक मानकोलीचे कालीराम केनी सर जोडलेले आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. मानकोली संघाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. हो चांगला बॉल फील केली जाते, मात्र पंच सहमत नाही आहेत. अगदी थोडंसं यष्ट्या सोडून आला होता दीपेश, त्यामुळे पंच सहमत झाले नाही. पायांवरती चेंडू आदळला जरूर, परंतु यष्ट्या सोडून खेळत होता. या ओव्हरचा शेवटचा बॉल. पिंपळगर वरून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत दोन्ही संघांना. राजेंद्र बजागे सर ते देखील मॅचचा आनंद घेतात. त्यांच्याकडून देखील आयोजनाला व दोन्ही संघांना शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील स्वागत आहे. पुढचा बॉल. हा फटका दर्जेदार बॉल सीमा पार. षटकार. हे गोकुळ शकीलची यवंजोडी. हे गोकुळ शकीलची यवंजोडी. त्यांच्या हंबरीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमदाय. त्यांच्या हंबरीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमदाय. त्यांच्या हंबरीला तोडत नाही. रायगड ठाण्याला बेमदाय.
दादाची यवन जोडी हे संत दादाची यवन जोडी त्यांच्या जोडीला तोडत नाही रायगड ठाण्याला प्रेम आहे त्यांच्या जोडीला तोडत नाही रायगड ठाण्याला प्रेम आहे. थँक्यू श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 32 धाबा धावफलकावरती. भरपूर चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. उल्लेख करत होतो दीपेश माई स्वतःला बाद केलं आणि आता पॉवर पॅक बॅटिंग पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. यशपालला हेच करायचं. बॅट सध्या स्ट्रगल करतीये. जर लावला तर तो मोठाच लावेल यामध्ये कोणती शंका नाही. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा अनाउन्समेंट केली जात आहे. गावातील 4 40 प्लसचे संघ जे आहेत त्याच्या कॅप्टनने लगेच रिपोर्ट करायचा आहे. गोलंदाज सज्ज. मयूर कासारने देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत मानकोली टीम संघाला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज सज्ज. शेवटचा बॉल यशपालच्या बॅटमधनं फटका तर चांगला होता मात्र खेळाडू निवडला आणि विकेटचं पतन. धक्का यशपाल माईला माघारी परतावं लागेल. सजवली माझे बायाना जत्रला गायला बैलगाडी सजवली माझे बायाना जत्रला गायला बैलगाडी सजवली माझ्या बायाना जत्रला गायला बैलगाडी सजवली माझ्या बायाना जत्रला गायला. नक्कीच सौरभ दादा पाटील व महेश दादा भोईर जे भरोडीचे आहेत त्यांच्याकडनं देखील मानकोली संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील मॅचचा आनंद घेतात. महेश दादा भोईर आणि सौरभ दादा पाटील आपलं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत. भरपूर चांगले मॅच. नो बॅटर हरेश आलात. हरेश पाटील आहेत. दीपेशला स्ट्राईक वरती आणायचं. मानकोलीकर देखील हेच म्हणत असतील दीपेश दादा स्ट्राईक वरती आहे कारण पहिल्या चेंडूवरती विकेट यशपालची गेली आहे. हरेश स्ट्रायकिंग एंडला आला. समीर पाटील पुढचा बॉल. थांबलाय थोडस प्रेशर थोडस दबाव. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग दीपेशने या स्पर्धेमध्ये केली आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे या सेमीफायनल मॅचच्या शेवटच्या षटकामध्ये. हा चेंडू चांगला आहे आणि काय घडलं. ज्या खेळाडूकडे स्ट्राईक यायला हवी होती तो खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडला बॅटची कडा लागली. अंपायर देखील सांगतात हा चेंडू प्रितेशनं अडवायला हवा होता परंतु थोडासा क्लोज कीपिंग करतोय त्यामुळे चेंडू बॅटची कडा लागून शॉट फाईन लेगला जातोय. एक सिंगल या चेंडूवरती. आता काय घडेल. समीर पाटील समोर. दीपेश माळी. समीर पुढचा बॉल आमच्यापासून दूर जातोय. हा चेंडू अपील जोरदार केली परंतु पंच सहमत नाहीयेत. राऊंड विकेट न गोलंदाजी करतोय. पिचिंग फॅक्टर अंपायरनं देखील घेतला. दीपेश माईची विकेट धोक्यामध्ये होती. एका क्षणाला वाटला आउट होईल की नाही परंतु अंपायरनं नाकारलं. चांगली अंपायरिंग पाहायला मिळतीये सध्या तरी. जेबी ट्रॉफी 2025 सर्व खेळाडू रसिकांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक सारे कॉल मलाही येत आहेत. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. फुल टॉस. फटका फसलाय परंतु चेंडू पर्यंत खेळाडू पोहोचणार नाहीये. वॅकंट एरिया होता. एक सिंगल फक्त या चेंडूवरती. स्ट्रगल पाहायला मिळाला दीपूजा या शेवटच्या षटकामध्ये. बॅटवरती हवा तसा बॉल घेता आलेला नाहीये त्यामुळेच त्याने हरीशला स्ट्राईक दिली की जास्त काही होत नाहीये तू कर. युवा खेळाडू हरीश पाटील. संधी मिळाली आहे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करायचं. अनेक मॅचेस हरीशने देखील जिंकवल्यात परंतु आता पुन्हा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. गावाचं क्रिकेट ग्रामीण क्रिकेट सध्या पाहतोय. गोलंदाज समीर पाटील. यावेळेस यू मिट बट आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट्समनच्या दांड्या गुल.
थँक्यू ऑर्केस्ट्रा टीम. धावपलकावरती धाबा 34 34 धाबा. न्यू बॅटर प्रीत केणी आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल या डावाचा. चौथं षटक मार्गस्थ समीर पाटील. प्रीत केणी स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा अंतिम बॉल. प्रीत साठी हा चेंडू स्लोअर वन आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या अखेर धावफलकावरती धावा बनल्या फक्त आणि फक्त 34 धावा. लो स्कोरिंग आहे. डिफेंड होऊ शकतात. लो स्कोरिंग मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाताना मी पाहिल्यात. 34 बनल्या. हे रायगड 35 ची ठाणे गरज. जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र. धन्यवाद ऑर्केस्ट्रा टीम. असं कुठलं गाव नाही र तिथं संतोष दादाचं नाव नाही र. असं कुठलं गाव नाही र तिथं संतोष दादाचं नाव नाही र. असं कुठलं नाव नाही र तिथं संतोष दादाचं नाव नाही र. असं कुठलं नाव नाही र ऑर्केस्ट्रा टीम. नाव नाही र. हे जमलं आहे संतोष दादाच्या नावा. थँक्यू डीजे. थँक्यू ऑर्केस्ट्रा. धन्यवाद धन्यवाद. चला 4 संघाच्या कॅप्टनने लगेच यायचं आहे. तसेच सन्माननीय माजी शिक्षण सभापती तालुका प्रमुख सन्माननीय सुंदरशेठ नाईक साहेबांचं इथे विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो आणि थोड्याच वेळात त्यांची उपस्थिती होणार आहे या व्यासपीठावर. तसंच मैदानाच्या आतमधून रॉयल एंट्री ग्रँड एंट्री ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक ट्रॉफी जी आहे ती भिवंडी इमर्जिनसाठी देण्यात आलेली आहे. सन्माननीय मनोहरदादा जोशी विद्यमान अध्यक्ष न्यू 40+ संघटनेचे त्यांचं शुभागमन झालेलं आहे. रॉयल एंट्री त्यांची होत आहे मैदानाच्या आतमधून. सोबतच जोशी फाउंडेशन टीम संघाचे संदीप मोरे देखील सोबत येत आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपस्थित सर्व पाहुणे आणि मी ऑर्केस्ट्रा भंडारी सरांना विनंती करेल की मनोहरदादा जोशी यांच्या नावाचा जयघोष होणं फार महत्वाचं आहे. ओ टू ऑर्केस्ट्रा टीम. हॅलो. हे दमलाय आहे मनोहर दादाच्या नावात. असते मनोहर जोशी नेहमी वचनात. हे दमलाय आहे मनोहर दादाच्या नावात. हे असते मनोहर जोशी नेहमी वचनात. हे आले ना गेले किती झाले त्याच्यावरी कोणी नाही. आले ना गेले किती झाले त्याच्यावरी कोणी नाही. असं कुठलं गाव नाही र जिथं मनोहर दादाचं नाव नाही र. असं कुठलं गाव नाही र जिथं मनोहर दादाचं नाव नाही र. असं कुठलं गाव नाही र जिथं मनोहर दादाचं नाव नाही र. असं कुठलं गाव नाही र जिथं मनोहर दादाचं नाव नाही र. सन्माननीय संदीप अनिल पाटील यांचं देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेला. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. आलेल्या सर्व तमाम पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वच आपण पाहतोय सन्माननीय राम नाईक आम्ही त्यांना प्रेमाने रामू दादा म्हणतो. त्यांचं देखील या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सुभाष पाटील आमचे मामा हे देखील उपस्थित झालेले आहेत. संदीपजी मोरे मनोहरदादा जोशी त्याचबरोबर दापोडे गावचे माजी सरपंच चिंतामण पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. अनंत पाटील देखील उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फोन आणि मेसेज सुरू आहेत. निलेशजी पाटील देखील उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक या सर्व पाहुण्यांचं संदीप पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. मॅच फार रंगतदार सामना रंगला गेल्या मैदानाच्या आतमध्ये. मानकोली टीम संघाने एक चांगला टार्गेट ठेवलेला आहे आणि तो चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी देखील आलेली आहे. तर आपण मॅचच्या दिशेने जात आहोत. साहिल शिल्के सज्ज झालेला आहे. जीवाचा आमचा संतोष दादा जीवलग जीवाचा. जीवलग जीवाचा आमचा संतोष दादा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा आभी दादा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा आभी दादा जीवलग जीवाचा. हे खावा पिवाचा नाही त्याला
तोटा हाय मोठ्या मनाचा गावा दिवाचा नाही त्याला तोटा हाय मोठ्या मनाचा थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. JB ट्रॉफी 2025 सेमीफिनालची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. एकवीरा स्पोर्ट मानकोली अगेन्स्ट टीम वीर थानाशी दापोडे. हर्षद चौधरी आणि त्याच्या समवेत जीत पाटील ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवातीलाच टीम मानकोलीला विकेट घेणं महत्वाचं राहील. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ मानकोलीनं दाखवला आहे, परंतु आता ही सेमीफिनालेची मॅच नॉकआउट स्टेज नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय, परंतु इथून जर हरलात तर झोप लागणार नाही. या दीपेश माही पहिला बॉल आल्या आल्या भिरकावून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. तुझा शुभ दादा आला तुझा अर्णव दादा आला Thank you. तुझा अर्णव दादा आला. पहिला चेंडूवरती षटकार. साईल त्यानंतर इनफिल्डच्या वरन हा फटका देखील देखणा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वन बाउन्स. चौकार. तुझा नक्ष दादा आला तुझा जयेश दादा आला तुझा नक्ष दादा आला. धन्यवाद ऑर्केस्ट्राने. आला. जगदीश नाईक आणि मनोज गुलवी यांच्यामध्ये तुम्हाला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. फ्रेंडशिप मॅच जगदीश वर्सेस मनोज असा मॅच. जोशी फाउंडेशन आणि जयदुर्गा दोन्ही टीमचे कॅप्टन तयारीत राहायचं आहे. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करणार आहोत, तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. जाऊया साहिलच्या सोबत. चालू मॅच पर्यंत नक्कीच चांगला सामना रंगतोय मैदानामध्ये. 35 धावांचा पाठलाग करतीये टीम वीर थानाची दापोडे. मी उल्लेख केला होता चेसिंग साठी हा संघ मानला देखील जातो. भरपूर चांगली बॅटिंग लाईनअप आहे, स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. एक खेळाडू चालला नाही तरी दुसरा चालतोच. गोलंदाज दीपेश माई विकेट काढायची. अराउंड विकेट ना आला. इनफिल्डच्या वरन कव्हर रिजनला खेळाडू आहेत, मात्र थोडंसं लक्ष द्यायचं त्या परिसरामध्ये. नक्कीच संतोष तरे दादा आपण देखील जायचं आहे त्या परिसरामध्ये. थोडंसं लांब उभं राहायचं आपण. बाकीचे सर्व जे खेळाडू आहेत सर्वांनी लांब उभं राहायचंय. पाणी देखील मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. तिथून सर्व खेळाडूने बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण तिथे बाजूला व्हायचं आहे. प्लीज थोडंसं हवा येऊ द्या. थोडंसं बाजूला व्हायचं आहे आपण. थोडंसं बाजूला व्हायचं आहे. टीम दापोडे टीम देखील आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे. आई एकविरा मानकुली टीम आपण देखील थोडंसं बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षक जे लहान मुलं मैदानामध्ये गेलेले आहेत सर्वांनी बाहेर निघायचं आहे. थोडंसं बाजूला व्हा प्लीज. सो प्लीज आपण बाजूला व्हायचं. तिथून कोणीही थांबू नका.
जयाबाई अनंता नाईक टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने पोचायचं आहे आणि पंचांनी मला तरी वाटतं रिव्ह्यू घेतलेला आहे तो चेक करायचा आहे त्यांना. यस साहिल शिल्के थोडंसं आपण लक्ष द्यायचं आहे. मागच्या चेंडूवर जे काही घडलेलं आहे त्याची तुम्ही नक्कीच कहाणी आपल्या प्रेक्षकपर्यंत पोचवायची आहे कारण की सर्वजण तिथे सज्ज होतं. थोडीशी दुखापत मानकोली टीम संघाच्या खेळाडूला झालेली आहे. यस एकदम ओके. त्यांनी आपल्याला सिग्नल दाखवले की मी ओके आहे मात्र तो या मॅचमध्ये खेळणार नाही आहे. सो प्लीज आपण थर्ड अंपर आपण आपला निर्णय द्यायचा आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस आपण करणार आहोत. या षटकाच्या समाप्तीनंतर साहिल शिल्के जाऊया त्यांच्यासोबत. येस थँक्यू सो मच. या ठिकाणी चेक केलं जात आहे. क्रुशल मुवमेंट आहे. खरं तर मी त्या खेळाडूचं देखील कौतुक करेन कारण 100% कमिटमेंट त्यांना दाखवली. त्यानं सांगितलं गावासाठी खेळतोय 100% आम्हाला द्यायचं आहे परंतु हळुवारपणे कारण आणखीन भरपूर खेळ बाकी आहे. भिवंडी क्रिकेट अगदी क्रिकेटची जननी. या भिवंडीमध्ये टेनिस बॉल क्रिकेट सातत्यानं खेळलं जातं. अनेक साऱ्या स्पर्धा या भिवंडीमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असतात. भरपूर खेळ बाकी आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या टुर्नामेंट अजून देखील येणार आहेत तुमच्या भेटीला. सो विनंती असेल आपण थोडंसं हळुवारपणे खेळा. सर्वांना माहिती आहे मी देखील एका स्पर्धेमध्ये उल्लेख केला होता की मी समालोचन करतो पिंपळघरचा आहे. मला एकाने विचारलं की तू किती प्रॉपर्टी आहे तुझी तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं होतं की मला माझ्या गावाच्या नावाने ओळखतात हीच माझ्यासाठी मोठी प्रॉपर्टी आहे. खरं तर गावासाठी काहीतरी आपल्या माध्यमातून करणं ही देखील मला मोठीच गोष्ट वाटते. गावाचं नाव त्या ठिकाणी येतं. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि तिसरे पंच आहेत परेश महाजन सर आहेत कंट्रोल रूममध्ये. पुन्हा चेक केलं जात आहे कारण क्रुशल मोमेंट आहे या मॅचची. हा चौकार आहे षटकार आहे की 2 धावा आहेत हे पाहिलं जातं. तर नक्कीच तिसऱ्या पंचांची जी मागणी केलेली आहे ते बघतायत आमचे तिसरे पंच. अतिशय चांगला हा सामना तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर कॉल मेसेज येत आहेत. वीर तानाजी दापोडे नवी 40+ दिनेश राजन सुभाष अँड थँक्यू सो मच. आनंद भाऊ निलू भाऊ राजेश यांना शुभेच्छा. दीपक पाटील वडगरचे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू सो मच. आणि हा चेंडू सेफ आहे म्हणजे या चेंडूवरती अंपायर 2 धावा असतील. येस 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. विशाल होते क्षेत्ररक्षक. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट दिली परंतु आता या मॅच मध्ये खेळणार नाहीयेत. अपेक्षा हीच करू पुढच्या टुर्नामेंट मध्ये ते खेळताना पाहायला मिळतील. या चेंडूवरती एक सिंगल एका धावेनं धावफलक. 13 या अंकावरती 30 रन ऑन बोर्ड 13 धावा. दीपेश माई गोलंदाजी ट्रॅकवरती. आता जीत पाटील स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल सरळ बॅटन डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल. हर्षद किती वेगानं धावलाय. फंबलिंग पाहिली आणि वेगानं दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. दीपेश माई पुढचा बॉल. हा फटका चांगला. आता लॉंग ऑनला चेंडू जातोय. हर्षद बघा किती वेगानं धावतायत. बॅटरला पोचून पण देत नाहीयेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट आणि अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस महागड षटक. 16 धावा खर्च केल्या दीपेश माईनं परंतु हे ग्रामीण क्रिकेट आहे. मी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक होताना आणि ते करावं लागणार आहे. सध्या तरी टीम एकविरा स्पोर्ट मानकोलीला चॅम्पियन टीम आहे. खरं तर कमबॅक करू देखील शकते आणि सध्या तरी तशा गोलंदाजीची गरज आहे. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. आपण टॉस करूया. आपण सन्माननीय संदीप पाटील आणि सोबतच मनोहरदादा जोशी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. हा प्रेक्षणीय लढत जी होणार आहे त्याचा टॉस आपण इथे करत आहोत. पाहुण्याने विनंती करतोय आपण यायचं आहे. यस आमचे दापोडेचे पाहुणे देखील आलेले आहेत. आपण देखील या. चिंतामणी पाटील साहेब
सामना फक्त एकच मिनिट थांबवायचा आहे पंच. आपण शॉर्ट मध्ये आपण यस मॅच चालू ठेवा. मात्र टॉस होईल. प्रेक्षणीय लढत आहे आणि टॉस करण्यासाठी मनोहरदादा जोशी साहेब आलेले आहेत. संदीप पाटील देखील आलेले आहेत. चिंतामणी पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनंत पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 19 धावांची गरज. यस टॉस आहे. एका बाजूला डीजे दीपेश आणि दुसऱ्या बाजूला भाविक मंडप अँड डेकोरेटर्स. आपण भाविक मंडप किंवा डीजे दीपेश बोलायचं आहे. दापडे गावचे माजी सरपंच चिंतामणी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्रेक्षणीय लढतचा हा टॉस इथे होत आहे. डीजे दीपेश असा कॉल आहे आणि आलेल देखील डीजे दीपेश. टॉस जो आहे थँक्यू सो मच. आपण बसून घ्यायचंय. थोडीशी चर्चा आपण गावाच्या लेजंड खेळाडू बरोबर आपण करणार आहोत. थँक्यू सर्व पाहुण्यांनी बसून घ्यायचंय. तो मित्रांनो टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे सुभाष पाटील अँड कंपनी जोशी फाउंडेशन टीम संघाने. कसं वाटतं सुभाष पाटील, तुम्ही या मैदानावर आलेले आहात. हरी जोशी आणि अभिमन्यू तरी यांच्या शो मध्ये तुम्हाला कसं वाटतं? हरी जोशी आणि अभिमन्यू तरी याचा जो शो आहे खूप चांगला आहे आणि या रजनी स्पर्धेमध्ये आम्हाला जी खेळण्यास संधी दिली हरी जोशींनी त्याबद्दल त्याचे मनपूर्वक आभार. आणि आता जी आमची लढत ठेवली आहे जयदुर्गा टेमगरपाळ आणि जोशी 11 भादवड, तर रामू असं माझा एकदम जिवलग फ्रेंड आहे आणि फ्रेंडशिप लढत आहे. खेळायला खूप मजा येईल. सुभाष पाटील तुम्ही किती इष्टाक आहेत या मॅच साठी? कारण की भरपूर प्रेक्षक इथे उभे आहेत आणि त्यांच्या समोर तुम्हाला खेळायचं आहे. तुमच्या टीम मध्ये असे कोणते खेळाडू आहेत की ते तुम्ही घेऊन खेळणार आहात या मॅच मध्ये? मॅचमध्ये जर बघायला गेलं तर आपली पूर्ण जोशी फाउंडेशन टीम आहे आणि खेळायला खूप मजा येईल. कारण आणि आपल्या गावची टीम असल्यामुळे आणि गावचा शो असल्यामुळे खेळायला खूप उत्सुकता आहे आणि खूप मजा येईल. तुम्ही टॉस जिंकले, काय निर्णय तुमचा? फिल्डिंग क्षेत्र फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. किती धावना रोखण्याचा प्रयत्न असेल जयदुर्गा संघाला? 4 ओव्हरचा सामना आहे ना. 4 सामन्यामध्ये 40च्या आतच ओरखण्याचा प्रयत्न असेल. रंगतदार सामना होईल. खूप नक्की रंगदार सामना होईल. आपल्या संघासाठी आपण देत आहोत शुभेच्छा. त्याच्यामध्ये बोलणं झालं तर जयदुर्गा टीममध्ये मनोज गुळवी आणि जोशीमध्ये आपले जगदीश नाईक म्हणजे एकत्र खेळणार खेळू आता विरोधामध्ये खेळणार आहेत. त्याच्यावर अजून मजा येईल खेळायला. क्या बात आहे. रामू नाईक, तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा काय निर्णय असता? फिल्डिंग असणार. आता बॅटिंग करायची आहे आणि तुम्हाला आता धावा बनवायच्या आहेत. काय रणनीती आहे आणि कोणते बॅटर आहेत तुमच्याकडे की तुम्ही चांगल्या धावा बनवणार? मनोज आहे, निकेतन आहे, योगेश आहे. सामना रंगतदार होईल. होणार, रंगतदार होणार, प्रेक्षणीय रंगतदार होणार आहे. कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही मगासपासून तुम्ही ही मॅच बघतायत. दापोडे आणि मानकुली संघाचा देखील मॅच सुरू आहे. मात्र तुम्ही खेळणार आहेत. तुम्ही कधीपासून इथे आहेत आणि कसं वाटतं तुम्हाला या स्पर्धेमध्ये? हे नाईटमध्ये खेळण्याचा अनुभव एक वेगळाच प्रकारचा अनुभव आपल्याला मिळत आहे. कारण 20 वर्षातून खेळण्याचा अनुभव आपल्याला आहे. तुम्ही कोणाला टार्गेट करणार आहात? तुम्ही जेव्हा गोलंदाजी करणार तुम्ही सर्वप्रथम कोणाला आउट करणार आहेत? जे दोन्ही बॅट्समन येणार 45चे दोनांना टार्गेट करणार आम्ही. तुम्ही जिंकणार या मॅचला? हां, जिंकणार प्रयत्न करणार आम्ही. 100% तुमचे प्रयत्न आहेत. 100% प्रयत्न असणार. आणि जोशी फाउंडेशन आहे समोर, त्याच्यामध्ये देखील चांगले चांगले खेळाडू आहेत. त्या संघाबरोबर खेळायचं आहे तर तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची. किती धावा तुम्ही बनवणार 4 षटकामध्ये? 50+. सामना रंगतदार होईल. होणार नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. मित्रांनो टॉस झालेला आहे. जोशी फाउंडेशन टीम संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण नक्कीच इथे एंट्री होत आहे सर्वांचे लोकप्रिय दानशूर राजा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि लोकसभा संपर्क प्रमुख सन्माननीय मदनबा कुशल नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जय बजरंग चषक 2025 या स्पर्धेला माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक भिवंडी लोकसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सन्माननीय मदनबा कुशल नाईक साहेबांचं या मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लोकांच्या मनातले राजे, जाणता राजा आणि दानशूर राजा सन्माननीय मदनबा कुशल नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. तुम्हाला घेऊन जातो मी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश दादा. हा चेंडू खराब लाईन पाहायला मिळते. या व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. या ओव्हरमध्ये कमबॅक केला टीम एकविरा मानखोली संघानं. मी उल्लेख केला होता होऊ शकतो आणि तो करून देखील दाखवला.
सध्या आपण व्यासपीठावरती पाहू शकता ज्या व्यक्तिमत्वाची वाट गेल्या 4 दिवसांपासून आपण पाहत होतो ते व्यक्तिमत्व आज अखेर आपल्या भेटीला आलेले आहेत. सन्माननीय आदरणीय मदन बुवा नाईक साहेब यांचं शुभागमन, वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील हार्दिक स्वागत. चेबी ट्रॉफी 2025 शेवटचा अंतिम बॉल या षटकाचा यशपाल दमाई गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता समोर प्रितेश असतील. प्रितेशनं यशपालला चाचपवलं होतं बॅटिंग करत असताना, परंतु आता प्रितेश बॅटिंग करतोय आणि गोलंदाज यशपाल लदा आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्या म्हणजे 22 धावा. 35 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांमध्ये 22 बनल्यात. अजून देखील गरज आहे ती म्हणजे 13 धावांची. सन्माननीय मदन मोकेश नाईक साहेब या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. आज फायनलचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि त्यांचं शुभागमन या व्यासपीठावर आई तुझा मदन बुवा निवडून आला गो, आई तुझा मदन बुवा निवडून आला, मदन बुवा निवडून आला गो, आई तुझा मदन बुवा निवडून आला. भिवंडी शहराचा नगरसेवक झाला ग, बादवाडा गावाचा नगरसेवक झाला, शहराचा नगरसेवक झाला ग, बादवाडा गावाचा नगरसेवक झाला. फिरताई मुंबई दिल्लीला गो ना, मुंबई दिल्लीला, फिरताई मुंबई दिल्लीला गो, मुंबई दिल्लीला. थँक्यू सो मच श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल, प्रितेशचा ट्रेडमार्क बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय जरूर, परंतु सौरभ होते त्या ठिकाणी आणि त्यांना कोणतीही मिस्टेक केलेली नाहीये. टिपलाय झेल आणि या मॅचचा गोल्डन विकेट असू शकतो. प्रितेशला मैदान सोडावं लागेल. धक्का आणखीन एक टीम वीरतानाची दापोडे संघाला. हे नगरसेवक खंबीर स्वभाव हा एक नंबर, नगरसेवक खंबीर स्वभाव हा एक नंबर. दादा दिलाचा दिलदार, दादा दिलाचा दिलदार, ज्याच्या नजराला ओझला भले भले गार. मदन बुवाचा आहे रॉयल कारभार, ज्याच्या नजराला ओझला भले भले गार. मदन दादाचा आहे रॉयल कारभार, ज्याच्या नजराला ओझला भले भले गार. मदन बुवाचा आहे रॉयल कारभार, ज्याच्या नजराला ओझला भले भले गार. मदन दादाचा आहे रॉयल कारभार. अप्रतिम संगीत आपण ऐकलं. मनोज भंडारे आणि कुणाल जोशी यांच्या आवाजातनं हे संगीत आपण ऐकतोय. श्री समर्थ ऑर्केस्ट्रा. मैदानाच्या आतमध्ये मोठी विकेट आली आहे. न्यू बॅटर समीर आल्यात. हा फटका चांगला आहे डीप मध्ये खेळाडू, मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. मी उल्लेख करत होतो हे भरपूर महत्वाचं षटक राहील. माफ करा, गणेश आलेत. तकदीर माळी गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल. हा फटका फसलाय. दीपेश चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. प्रितेश गेले. आता हर्षदला देखील मैदान सोडावं लागेल. साऱ्या गावामध्ये 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 मान मिळतो या दादाला, मान मिळतो या दादाला. आये भाविक मंडपवाला आमचा आभी करे आला, आये भाविक मंडपवाला आमचा आभी करे आला. आये भाविक मंडपवाला आमचा आभी दादा आला, आये भाविक मंडपवाला आमचा आभी दादा आला. अजून देखील 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 23 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच इंजर्ड झाले होते विशाल दादा माळी, परंतु आता सुखरूप आहेत. त्यांनीच आम्हाला संकेत दिले हात उंच करून की येस मी ठीक आहे. त्यांची फॅमिली देखील काळजी करते, ते देखील माझा आनंद घेतात.
यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचे देखील पर्यंत देखील मी माहिती पोहोचवतो की ते ठीकठाक आहेत. सातत्याने या ठिकाणी कॉल येत आहेत घरून. ते ठीक आहेत, अगदी मॅच संपल्यानंतर ते तुम्हाला कॉल बॅक करतील, कारण जो नियम आहे की मॅच सुरू असताना आम्ही मोबाईल अलाव करत नाही. 12th मॅन ते मोबाईल घेऊन आला. यावेळेस बाटची कडा लागली या, परंतु एक सिंगल. आता 11 धावांची गरज. मी उल्लेख केला होता या अगोदरच की लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत जाते आणि सध्या तरी तेच चित्र पाहायला मिळतंय. तकदीर माई भरपूर चांगली गोलंदाजी, कमबॅक केलं जात आहे. यावेळेस फटका मिश्रामिंग स्वतः तकदीर चेंडू खाली. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलाय चेल आणि संपलाय बॅटरचा खेळ. मॅच मध्ये कमबॅक. शिरका पुन्हा एकदा टीम एकविरा मानकोली संघाचा. बॅटर गणेश बॅक टू द डगआउट. हाय नगर सेवक खास करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास. गोर गरीब जनतेसाठी कार्य करी तो जगास, कार्यकारी तो जगास, कार्यकारी तो जगास. ना सरला कधी त्याची जागा विठो वेला प्रसंगाला, विठो वेला प्रसंगाला. शेवटचा अंतिम बॉल या ओव्हरचा. तकदीर माई आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती फक्त 2 धावा खर्च केल्या, 3 विकेट काढल्यात. महत्वाची गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते, परंतु अजून देखील 11 बनवायचे आहे. 24 बनल्यात. खेळाडू कक्ष सध्या आपण पाहतोय थोडासा प्रेशर, थोडासा दबाव त्यांच्या चेहऱ्यावरती आता पाहायला मिळतोय. न्यू बॅटर अजय आल्यात. हा चेंडू महत्वाचा. एक्स्ट्रा कव्हरला, कव्हरचा खेळाडू आलाय. चेंडू फील्ड केला जाईल आणि 2 धाबा या चेंडूवरती. बघता बघता कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा बनल्या, त्या म्हणजे 26, म्हणजे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. सोनू तुझ्या वर पिरीम झालाय, लपून छपून मला ये गो बेटाय. सोनू तुझ्या वर पिरीम झालाय, लपून छपून मला ये गो बेटाय. अरे बोरीला बोर पिकलाय. अरे बोरीला बोर पिकलाय, तुला बाबून प्यारी गलाय. बोरीला बोर पिकलाय, तुला बाबून प्यारी गलाय. अरे बोरीला बोर बिगलाय, सोनूला बघून मॅटी बघाय. अरे बोरीला बोर बिगलाय, सोनूला बघून मॅटी बघाय. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. यानंतर जगदीश वर्सेस मनोज असा मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जोशी 11 भादवड आणि जयदुर्गा गावचे दोन्ही संघ आपसमध्ये खेळणार आहेत. यानंतर प्रेक्षणीय लढत, फ्रेंडशिप मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. बिग मॅच. 6 चेंडू 9 धावांची गरज. ग्रामीण क्रिकेटचा थरार आपण सध्या तरी पाहतोय. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग जोडले जात आहेत, त्यांचं देखील करूयात स्वागत. कारण 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. काय गेलं, काय बिघडलं, काय होत होतं याला आता महत्व नाही, आता काय होणार आहे याला भरपूर महत्व. 6 मध्ये 9 बनवायचे आहेत वीर तानाजी दापोडेला आणि 6 मध्ये 9 थांबवायचे आहेत टीम एकविरा स्पोर्ट मानकोलीला. शेवटचं षटक हरीश पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल, पहिला चेंडू मिसरॅमिंग. चेंडू खाली स्वतः गोलंदाज आणि विकेटचं पतन. मोठा धक्का. दिवाना तुझा मी यार, तुझा आशिक जाईलाय बाबूना माझी खातिर तिला घायल जाईलाय. दिवाना तुझा मी यार, तुझा आशिक जाईलाय बाबूना माझी खातिर तिला घायल जाईलाय. चांगलं लव मॅरेज माझ्याशी करशील का, चांगलं लव मॅरेज माझ्याशी करशील का. थँक्यू. चांगलं लव मॅरेज माझ्याशी करशील का. साहिल, तुझ्या माहितीकरता नुकतंच संपन्न झालेल्या भादवडबी धमाकामध्ये मानकुली संघाचं स्वप्न अधुरं राहिलं होतं या मैदानावर. मात्र यावर्षी 2दा मानकुली टीम जी आहे इथे परफॉर्मन्स चांगला करत आहे आणि
दापोडे संघाचं देखील आम्ही कौतुक करू की ते सेमीफायनल पर्यंत खूप चांगला लीग खेळतायत. जे काही धावा बाकी आहेत त्याच्यावर त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही संघांसाठी आपण जोरदार टाळी वाजूया, कारण की दोन्ही शेजारी गाव आहेत. मात्र मॅच प्रेक्षकांना बघण्यासारखा झालेला आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. न्यू बॅटर चेतन आल्यात. मी उल्लेख केला होता दापोडे अगेन्स्ट टी मानकोली. शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच जाईल आणि गेली. 5 मध्ये 9. ओहो हो, चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती. कौतुक होत आहे गोलंदाजाचं. पडल्यानंतर अतिरिक्त सरप्राईज केलं बॅटरला. पाय चाललेच नाहीयेत बॅटरचे. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. हरेश पाटील 4 बॉल 11ची गरज. एक मोठा फटका, 9ची गरज, माफ करा. चार मध्ये 9ची गरज असताना हा चेंडू वाईड, म्हणजे एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. आता 4 बॉल आणि 8 धावांची गरज. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा वीरतानाजी दापोडे संघाला आणून देईल. एक चांगला चेंडू. हरेश पाटील, पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विचचा प्रयत्न, या क्षणाला आत्मघातकी प्रयत्न मी म्हणेन, परंतु लेग बायची एक सिंगल. लेग बायची एक सिंगल. आता 7 धावांची गरज. चेंडूंचा खेळ बाकी आहे, तो म्हणजे 3 बॉल 7. अनुभवी खेळाडू येत आहेत गोलंदाजाकडे. कान मंत्र दिले जातील, सांगितलं जाईल. या टप्प्यावरती गोलंदाजी आता शाबासकी देखील दिली जाते. 3 चेंडू. वागा, तू चांगले टाकली आहेस, परंतु आता तुला 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. 3 बॉल जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये 19 धावांची गरज होती, परंतु आता सामना बघा कुठे येऊन ठेपलाय. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. मी उल्लेख केला होता की पहिलं ओव्हर महागडं जातं, परंतु त्यानंतर कमबॅक गोलंदाजी करणाऱ्या संघाचा होतो. हे ग्रामीण क्रिकेट आहे, गावाच्या नावासाठी खेळलं जातं आणि गावाची अस्मिता या ठिकाणी कोणता संघ जपेल. पुढचा बॉल, हा फटका मिडल केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय स्ट्रोक आहे. सामन्याची हवा तर काढली नाहीये ना, कारण 2 बॉल आणि 1 धावेची गरज. सन्माननीय सुनील दिवेकर मामांचं शुभ आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांची मांदी आलेली आहे, कारण की आज फायनलचा दिवस आणि या मॅच नंतर एक प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचे जुने जाणते या गावाची क्रिकेटची ओळख जगदीश नाईक, मनोज गुलबी, सर्व खेळाडू जे आहेत इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर स्कोर आर लेवल. 2 चेंडू 1 धावेची गरज. इतका जोरात बॉल मारला की बॉलच गायब झाला. पथरा बजाव 6. जर ही मॅच जिंकवली तर गावामध्ये नक्कीच खांद्यावरती घेऊन नाचवलं जाईल, परंतु 2 चेंडू 1 धावेची गरज. आता प्रेशर असेल बॅटरवरती देखील, कारण षटकार येतो 1 चेंडूवरती, परंतु 1 धाव कधी कधी बनत नाही 2 बॉल मध्ये देखील. हरेश पाटील शेजारी वाढल्यात बघा, फील्ड सेटअप बघा. दोन बॉल 1 हरेश पाटील. समोर अजय आहेत. अजय आहेत. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, मॅच फसली. 1 बॉल 1. विकेटचं बटन. नायकन कोणाला घाबरत नाही. नायकन कोणाला घाबरत नाही. थँक्यू. अगोदरच सांगितलं होता फायनलचं पहिले फायनल, कोणीही हार मानण्याकरता तयार नाहीये. 1 चेंडू आता 1 धाव आणि चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. साहिल काय वाटतो,
काय रिपोर्ट असेल या मॅचचं? नक्कीच जोही संघ सामना हरेल दुसऱ्या दिवशी त्यांच्या गावामध्ये एकच वाक्य ऐकायला भेटेल. मित्र आहेत दोनही संघ एकमेकांचे, परंतु एक वाक्य कैसे हराए ऐकायला भेटणार आहे. एक बॉल एका धावेची गरज. इथून जो संघ हरेल ना त्याला आज रात्रीची झोप लागणार नाहीये. ग्रामीण क्रिकेट या क्षणाला सेमीफिनाले मध्ये येऊन पराभूत होणं कोणालाही मान्य नाहीये. या मुख्य व्यासपीठावर ज्यांचा विशेष आम्हाला सहकार्य आहे, संदीप पाटील देखील उपस्थित झालेले आहेत आणि हरिचंद्र छत्रे मामा देखील उपस्थित झालेले आहेत. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहुण्यांची उपस्थिती सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अभिमन्यू तरे आणि हरी जोशी याच्या वतीने जेबी ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. न्यू बॅटर गीतेश पाटील. शेवटचा अंतिम बॉल, एक बॉल एकची गरज. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आणि काय घडलंय? जिंकली या टीम एकविरा मानकोली. आमची बरोबरी करतय काय तुमचा बाजार उरका, आमची बरोबरी करतय काय तुमचा बाजार उरका. सर्जाला देवन बाजूला सरका, सर्जाला देवन बाजूला सरका, सर्जाला देवन बाजूला सरका, सर्जाला देवन बाजूला सरका. आमची बरोबरी करतय काय तुमचा बाजार उरका, आमची बरोबरी करतय काय तुमचा बाजार उरका. थँक्यू. ऑर्केस्ट्रा टीम खूप चांगला संगीत. मात्र सेकंड हँड करूनच मैदानाच्या बाहेर पडायचंय दोन्ही संघाने, कारण की अगोदरच आपण सांगितलं होतं की हा सामना फार रंगतदार पाहायला मिळेल प्रेक्षकांना. आणि कालपासून साहिल जिद्द पाहायला मिळाली मानकुली टीम संघाची. काल 2 षटकापर्यंत फक्त 12 धावा होत्या. दीपू माली उतरला, 6 षटका ठोकले आणि आता शेवटच्या चेंडूपर्यंत पूर्णपणे मॅचवर कब्जा निर्माण केला आणि मानकुली टीम संघ इथे सामना जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट करायची आहे साहिल. मॅन ऑफ द मॅच महत्वाची असेल ज्या खेळाडूनं सामना जिंकवला. खरं तर हरेश पाटील दावेदार होता. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं 9 थांबवल्या जरूर, परंतु ज्यानं कमबॅक करून दिलं, कंबरडं मोडलं टीम वीर तानाजी दापोडे संघाचं